फायनली माझा योग आला आणि मी जात आहे खारघरला. तुमच्याबरोबरही असंच होतं का, की जोपर्यंत तुम्हाला देव बोलवत नाही, तोपर्यंत तुम्हीही त्या जागी जाऊ शकत नाही? असा बऱ्याच वेळा मी अनुभव घेतलेला आहे. तर आज जो माझा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करते, तो आहे खारघरचा. इस्कॉन राधाराणीचं जे मंदिर आहे, त्याबद्दल. मला इथे खूप दिवसाचं जायचं होतं, पण माझा योगच येत नव्हता. फायनली आमच्या इकडे राधाकृष्णाचा कार्यक्रम केला जातो, हरे कृष्णाचा. तर त्या मंडळीशी माझा संपर्क झाला आणि त्यांनी सांगितलं, "राधा अष्टमीला आम्ही तिकडे जाणार आहेत, तर तुम्ही येणार का?" तर मलाही खूप छान वाटलं, की समोरून मला बोलवणं आलं. तर म्हटलं, "चला जाऊया." तर त्या मंडळीशी मी संपर्क केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं, की "तुम्ही इथे-इथे भेटा, आपण एकत्र जाऊया." तर तुम्ही ट्रेननी जर जात असाल, तर तुम्हाला प्रॉपर सांगायची गरज नाही आहे. पण मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगते. जर तुम्ही कल्याणला राहत असाल, तर तुम्हाला चक्की नाक्यावरून इकडे येण्यासाठी ना बस आहेत. पण 2 टाईम तुम्हाला चेंज करावे लागतील आणि सहज तुम्ही मंदिराला पोहोचू शकता. खूप छान मंदिर आहे. आज होता राधा अष्टमीचा जन्मदिवस. जन्मदिवसाचा अभिषेक बघितला, खूप छान प्रोग्राम झाला आणि त्यानंतर आम्ही महाप्रसाद घेतला. तुम्ही इथे एकदा येऊन नक्की बघा. तुम्हाला इथे आल्यावर तुमच्या मनाला खूप समाधान वाटेल. खूप सुंदर हे मंदिर आहे.